फाल्गुन महिना सुरू झाला की हवेत एक वेगळाच उत्साह जाणवू लागतो. झाडांची पानगळती थांबून नवीन पालवी फुटू लागते आणि आपल्याला वेध लागतात ते रंगाच्या उत्साहाच्या होळी सणाचे. पण तुम्ही कधी शांतपणे विचार केलाय का की दरवर्षी आपण जे होलिका दहन करतो तिला होळी हे नाव नेमकं कसं मिळालं? होळी नेमकी का साजरी करतात? होळीचा आणि रंगाचा नेमका काय संबंध आहे? आज आपण याच होळी सणाच्या नावाचा प्रवास आणि त्यातील काही रंजक गोष्टी समजून घेणार आहोत. खरं तर होळी या शब्दाचा उगम शोधताना आपल्याला इतिहासाच्या आणि पौराणिक कथांच्या पानामध्ये डोकावून पाहावं लागतं. यातली सर्वात पहिली आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाची गोष्ट म्हणजे होलिका आणि भक्त प्रल्हादाची गोष्ट. पौराणिक कथानुसार असुरराज हिरण्यकशिपूला स्वतःच्या शक्तीचा प्रचंड अहंकार होता. त्यानं आदेश दिला होता की संपूर्ण राज्यात फक्त त्याचीच पूजा व्हावी. पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा परम भक्त होता. प्रल्हादाची ही भक्ती पाहून संतापलेल्या हिरण्यकशिपूने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुखरूप वाचला. शेवटी हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिकाची मदत घेण्याचं ठरवलं. या पौराणिक कथेनुसार होलिकेला अग्नीपासून संरक्षण मिळण्याचं एक वरदान होतं किंवा तिच्याकडे एक असं दिव्य वस्त्र होतं जे परिधान केल्यावर अग्नी तिला स्पर्शही करू शकत नसायचा असं सांगितलं जातं. मग प्रल्हादाला कायमचं संपवण्यासाठी भरचौकात लाकडांची चिता रचली गेली आणि होलिका आपल्या पुतण्याला म्हणजेच प्रल्हादाला मांडीव घेऊन त्या धगधगत्या आगीत जाऊन बसली. पण नियतीचा खेळ बघा, प्रल्हाद शांतपणे आणि अचल श्रद्धेने विष्णू नामाचा जप करत राहिला. तेवढ्यात अचानक वाऱ्याचा एक जोरदार झोत आला आणि त्यानं होलिकेच्या अंगावरचे ते संरक्षण वस्त्र उडालं आणि प्रल्हादाभोवती ते लपेटलं गेलं. ज्या होलिकेला आपल्या शक्तीचा गर्व होता तिनं आपल्या वरदानाचा गैरवापर केल्यामुळं या अग्नीत जळून तिचा अंत झाला. मात्र मुख्य हरिणाम असलेला भक्त प्रल्हाद त्या आगीतून सुखरूप बाहेर पडला. अशा प्रकारे वाईट प्रवृत्तीचा अंत होऊन सत्याचा विजय झाला. याच दहनाच्या स्मृतीतून होळी हे नाव प्रचलित झालं आणि तेव्हापासून होळीचा सणसुद्धा साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. आता ही झाली पौराणिक बाजू, पण होळी या शब्दाचा प्रवास भाषेच्या वळणावळणातून कसा झाला हे जाणून घेणंही तितकंच रंजक आहे. संस्कृतमध्ये होळी या शब्दाची रूप होलिका किंवा होलाका असे आढळतात, पण पुढं काळानुसार हे उच्चार बदलत गेले. उत्तर भारतात तो होली झाला, महाराष्ट्रात होळी, तर काही ठिकाणी याला होलिक उत्सव असं म्हटलं जातं. भाषा बदलली, प्रांत बदलले, पण होलिकाचं होळीत झालेलं रूपांतर मात्र कायम राहिलं. आता तुम्ही म्हणाल की फक्त नावं बदलली की आणखी काय, तर या नावाचा अतिशय सुंदर संबंध आपल्या शेतीशी आणि मातीशी सुद्धा जोडलेला असल्याचं दिसून येतं. संस्कृतमध्ये होला नावाचा एक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो अर्धवट भाजलेलं धान्य. होळीच्या सुमारास शेतात हरभरा, गहू यांसारखी पिकं जोमाने आलेली असतात. पूर्वीच्या काळी शेतकरी या नवीन धान्याच्या लोंब्या होळीच्या अग्नीत भाजायचे आणि तो होला प्रसाद म्हणून वाटला जायचा अशी परंपरा सांगितली जाते. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक पद्धत मानली जाते. आता विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर हा ऋतू बदलाचा काळ असतो. थंडी ओसरून उन्हाळ्याची चाहूल लागते. पूर्वीच्या काळी लोक घराभोवती साचलेली पानं, सुकलेली पानं, काडी कचरा एकत्र करून होळीमध्ये टाकत असत. त्यामुळे परिसर स्वच्छ राहायचा. सामूहिकरित्या अग्नी प्रज्वलित करणं ही एक सामाजिक कृती होती. काही लोकमान्यतेनुसार या अग्नीमुळे वातावरण शुद्ध होतं किंवा ऋतू बदलाच्या काळात आरोग्याला मदत होते असं मानलं जातं. पण आता प्रश्न असा पडतो की ही होळी रंगाच्या उत्सवात नेमकी कशी बदलली? होळीचा आणि रंगाचा नेमका काय संबंध आहे? तर ऐका. होलिका दहन हा या सणाचा पहिला टप्पा मानला जातो, ज्यामध्ये आपण वाईट प्रवृत्तींचा त्याग करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी रंग खेळण्याची परंपरा आहे, ज्याला उत्तर भारतात दोलंडी किंवा रंगवाली होली असं म्हणतात. खरं तर या रंगाचा थेट संबंध निसर्गातील बदलांशी आहे. वसंत ऋतूचं आगमन झालं की सृष्टी फुलांनी बहरते आणि याच नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव म्हणजे होळी. पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील निखळ प्रेमातून ही रंगाची परंपरा सुरू झाल्याचं मानलं जातं. हे रंग केवळ मजा मस्तीसाठी नसून ते सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहेत. रंगाच्या या वर्षावात सर्व भेदभाव विसरून प्रत्येक जण एकाच रंगात रंगून जातो. म्हणूनच होळी हा केवळ अग्नीचा किंवा रंगाचा सण नाही, तर तो वाईटाचा नाश, नवीन सुरुवात, आनंद आणि मनामनातील दुरावा मिटून सर्वांना एकत्र आणणारा एक सुंदर उत्सव आहे. म्हणजे पहा, होळीच्या या एका नावामध्ये भक्ती आहे, भाषेचा प्रवास आहे, शेतीची परंपरा आहे, आनंद आहे, तसंच यात सामाजिक एकताही दिसून येते. म्हणूनच यंदा जेव्हा आपण होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत अग्नीला नमस्कार करू, तेव्हा त्या नावामागची ही अर्थपूर्ण कहाणीसुद्धा नक्की आठवा. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तुम्हाला या होळीच्या नावामागची कोणती बाजू सर्वात जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.